रोटरी क्लब ऑफ बॉम्बे चेंबूर वेस्ट द्वारा आयोजित चाय विद खाकी क्लब का फ्लैगशिप प्रोजेक्ट है, जो इस वर्ष अपने 12वें वर्ष में आयोजित किया गया। यह आयोजन प्रेसिडेंट रोटरैक्टर विक्रांत तिवारी, सेक्रेटरी रोटरैक्टर अकमल मोनी और जॉइंट सेक्रेटरी रोटरैक्टर फराह कुरैशी के नेतृत्व में हुआ। हर वर्ष क्लब द्वारा पुलिस कर्मियों को चाय और बिस्किट परोसे जाते हैं। इस वर्ष इस पहल को विस्तार देते हुए क्लब के सदस्यों ने सबसे पहले चेंबूर नाका फायर ब्रिगेड स्टेशन का दौरा किया, जहां ध्वजारोहण समारोह में शामिल होकर फायर ब्रिगेड अधिकारियों के साथ बातचीत की और चाय परोसी। इस दौरान एक फायर ब्रिगेड अधिकारी का इंटरव्यू भी लिया गया। इस आयोजन की खास बात यह रही कि क्लब के सदस्यों ने पूरे उत्साह के साथ सक्रिय रूप से हिस्सा लिया। चाय क्लब के सदस्यों द्वारा घर पर तैयार की गई थी, जिसे वे स्वयं लेकर अलग अलग स्थानों पर पहुंचे और पुलिस कर्मियों, फायर ब्रिगेड अधिकारियों तथा अन्य फ्रंटलाइन हीरोज को गर्मा गर्म चाय और बिस्किट परोसे गए। इसके बाद टीम ने अतिरिक्त पुलिस आयुक्त ईस्ट रीजन के कार्यालय में ध्वजारोहण समारोह में हिस्सा लिया और पुलिस के विभिन्न विंग्स के अधिकारियों एवं कर्मचारियों के साथ बातचीत की। इसके बाद चेंबूर पुलिस स्टेशन, चेंबूर स्टेशन के पास स्थित पुलिस स्टेशन और शिवाजी नगर पुलिस स्टेशन महाड़ा कॉलोनी का दौरा किया गया, जहां पुलिस कर्मियों और स्टाफ को चाय बिस्किट परोसे गए थे और स्थानीय नागरिकों के साथ भी बातचीत की गई। कार्यक्रम के दौरान ट्रैफिक पुलिस और शिवाजी नगर पुलिस स्टेशन की साइबर ब्रांच के साथ भी जानकारीपूर्ण बातचीत की गई। इससे पहले क्लब ने शुक्रिया हीरोज नामक प्री इवेंट आयोजित किया था, जिसमें छात्रों ने पुलिस कर्मियों और अन्य फ्रंटलाइन हीरोज के लिए धन्यवाद कार्ड बनाए। इन कार्ड्स को चाय विद खाकी दौरान पुलिस कर्मियों तक पहुंचाया गया। इस पूरे आयोजन का उद्देश्य पुलिस कर्मियों, फायर ब्रिगेड और अन्य फ्रंटलाइन हीरोज के प्रति सम्मान, आभार और जुड़ाव की भावना व्यक्त करना था। एक कप घर की बनी चाय, कुछ बिस्किट और दिल से निकला एक छोटा सा शुक्रिया, यही था चाय विद खाकी का संदेश। माझे पणजोबा आहेत मला ते मिलिटरीमध्ये, माझे आजोबा पण मिलिटरी, माझे वडील जे आहेत ते 1971चा तर आमचा एक फॅमिली ट्रेडिशन मी 4th पर्सन सेकंड क्वेश्चन की तुमचं फायर ब्रिगेड स्टेशनमध्ये एक नॉर्मल डे कसा असतो, म्हणजे किती कामं असतात? आमच्याकडे कसं आहे, 2 प्रकार आहेत आपल्याकडे ड्युटीजचे। मी जो आहे इंचार्ज, ॲज अन इंचार्ज आमची 24 आवर ड्युटी असते। स्टाफ जे आहेत ते आमचे 3 शिफ्टमध्ये काम करतात, फर्स्ट, सेकंड आणि नाईट शिफ्ट, आणि जसे आम्हाला कॉल येतात त्याप्रमाणे आम्ही त्यांना रिस्पॉन्ड करतो। एक फायर ब्रिगेड ऑफिसरची मेन रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? इन्सिडेंट कमांड कंट्रोल जो आहे तो आपल्याकडे ठेवायचा आणि आपल्या स्टाफकडून जे काही आवश्यक इमर्जन्सी रिझॉल्व करण्यासाठी जे काही काम असेल ते सगळं त्यांच्याकडून करून घ्यायचं। तुमच्या जॉबचा सर्वात चॅलेंजिंग पार्ट कोणता? प्रत्येक कॉल जो आहे तो चॅलेंजिंग आहे, बिकॉज नो कॉल इज सेम, एव्हरी कॉल इज डिफरंट, त्याच्यामुळे प्रत्येक कॉल इज अ चॅलेंज। Okay, so if someone wants to join the fire brigade officer, like if someone wants to become, what message will you give them? 2 एंट्री आहे ऑफिसरचं। जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर यू हॅव टू बी ए सायन्स ग्रॅज्युएट, आयदर केमिस्ट्री और फिजिक्स, किंवा मग तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट पाहिजे, BE फायर नागपूरवर। आणि जर स्टाफमध्ये जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर यू हॅव टू बी ॲटलिस्ट क्लास 12 पास विथ नेसेसरी पर्सेंटेज। Okay, thank you sir. कारण की पब्लिक ऐकण्याच्या ह्याच्यात नसतात, ते फक्त त्यांचेच मतं मांडतात, जे आपण आपलं कायदे त्यांना समजावला जातो पण ते समजून नाही घेत, आधी भडकले जातात आपल्यावरती, मग ते निवांत लाईटलीमध्ये येतात। व्यवस्थित रूड आणि इम्पेशंट असतात, त्यांना तुम्ही कसं हँडल करतात? मॅडम आधी त्यांना प्रेमाने तर बोलावंच लागतं, ते किती ओरडून बोललं तर आम्हाला प्रेमानेच बोलावं लागेल, कारण की ते
फाईन मारायला गेलो बरोबर ते चिडतात आधी, त्यांना समजावून सांगितलं की मग ते वैयक्तिक हे करून घेतात, समजून घेतात. एक तुम्ही एक वुमेन आहात, तर तुमचं डे टू डे लाईफमध्ये त्यांनी कसं शेप केलं, मग तुमचं कसे चेंजेस आणले? तुम्ही एक वुमेन आहात तर तुमचं घर पण हँडल करायचं, फॅमिली, पर्सनल लाईफ, तुमच्या लाईफमध्ये कसं चेंजेस आले जेव्हा कसं तुम्ही एक पोलीस ऑफिसर बनलात? पोलीस ऑफिसर झाल्यावर हे तर एक स्वप्नच होतं, भरती होणं. भरती झाल्यानंतर संसार तर सगळ्यांनाच लागला जातो, त्यासोबतच ड्युटी पण महत्त्वाची लागते, कारण की नोकरी केल्याशिवाय तर आपलं घरदार चालत नाही आहे. त्यामुळे नोकरी आणि घर दोनांना कंबाईनमध्ये ठेवून करतो आम्ही. ठीक आहे. आणि आता जे अपकमिंग जे फिमेल ऑफिसर्स जे येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देणार? मला तर एवढंच म्हणायचं की आपलं जे स्वप्न असतं भरती होण्याचं, एकदा झालं की एकदा स्वाभिमानाने एकदम मस्त लाईफमध्ये तुम्ही ड्युटी करा. असं वाटतच नाही की आपण हार्डमध्ये जातो आहे ड्युटी करण्यासाठी, पण इतका चांगला वाटतो ना एकदा भरती झालो की आपण जे नोकरी करतो, आपल्याला जे नवीन नवीन शिकायला भेटतात नोकरीमधून पण. सेलिब्रिटी असतात, VIP असतात आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण भेटणं पण होतं. त्यामुळे जॉईन झालो ना आपण तर व्यवस्थितपणे ड्युटी करा, प्रामाणिकपणे पण करा, हे एवढंच मला म्हणायचं आहे. ठीक आहे, थँक्यू मॅडम. मॅडम सर, हॅपी इंडिपेंडन्स डे फर्स्ट ऑफ ऑल. Thanks, same to you. Happy Independence Day. The first question is, what are the most common types of crimes happening in a day-to-day life? सध्या तर आता शेअर मार्केट ट्रेडिंग आहेत, डिजिटल अरेस्ट फ्रॉड चालू आहेत, टॅक्स फ्रॉड आहेत आणि APK फाईल डाउनलोड केली की पूर्ण एक्सेस समोरच्या व्यक्तीला जातो. तर हे जे टाईप्स आहेत तर त्याच्यापासून आपल्याला वाचण्यासाठी जर आपली काही अमाऊंट गेली असेल, आपल्या अकाउंटमधून काही पैसे ट्रान्सफर झाले असतील समोरच्या अकाउंटला, तर सर्वात पहिला प्रोसेस आपल्याला आहे की 1930 ही आपली हेल्पलाईन आहे. त्या हेल्पलाईनवर फोन करून तुम्हाला ट्रान्झॅक्शन ID सांगून आपले कंप्लेंट रजिस्टर करायचे आहे. त्यानंतर जे आपल्याला लोकल पोलीस स्टेशन आहे, जर आपली अमाऊंट 10 लाखाच्या पुढे असेल तर स्पेशल असे मुंबईमध्ये 5 पोलीस स्टेशन आहेत, ईस्ट सायबर, वेस्ट सायबर, नॉर्थ आणि साऊथ, आणि एक BKCचं एक मेन ऑफिस आहे. असे 5 पोलीस स्टेशन आहेत. तर आपल्याला जे पोलीस स्टेशन लागतं तिथे जाऊन आपल्याला FIR रजिस्टर करायची. जर अमाऊंट आपली 10 लाखाच्या आत असेल तर आपलं जे लोकल पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन कंप्लेंट रजिस्टर करायची. तर 1930 मध्ये कंप्लेंट केल्याने काय होईल तर आपली जी अमाऊंट ट्रान्सफर झालेली आहे समोरच्या अकाउंटवरती तर ती स्टॉप केली जाईल आणि ती तुम्हाला काही दिवसांनी रिटर्न ऑफ प्रॉपर्टी करून ती तुम्हाला परत रिकव्हर होईल. थँक्यू. सेकंड क्वेश्चन सर, स्टुडंट्सनी स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं सायबर फ्रॉड्सपासून? स्टुडंटनी सर्वप्रथम तर आपण स्टुडंट जे वापरतात इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे, हे मुळात विकीवरून ऑपरेटिंग होतात. त्याकरता त्याच्यासाठी बऱ्याच स्टेप्स आहेत ज्या 2 स्टेप केलं पाहिजे किंवा कोणाला फॉरवर्डिंग नाही करता आलं पाहिजे. किंवा जे VPN प्रकार कॉलेज स्टुडंटमध्ये सध्या जास्त हा प्रकार वापरणं दिसण्यात येतो की VPN भाड्याने देणे. VPN भाड्याने दिल्याने तुमचं जे नेट आहे ते जगामध्ये कोणीही वापरू शकतो आणि मग त्याचे बळी तुम्ही होता. तुमच्या नावाने सर्व VPN येतं आम्हाला. मग तुम्ही VPN वापरणं सहसा टाळलं पाहिजे, कोणाला दिलं नाही पाहिजे VPN वापरायला. किंवा थोडी सिक्युरिटी केले पाहिजे की बाबा फेसबुक किती बघितलं पाहिजे, कुठलं इन्स्टॉल केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. लेटेस्ट जमान्यामध्ये AI टेक्निशियननी बरंच काही केलं जातं. त्या गोष्टी अद्ययावत केल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजे आपण की काय केलं पाहिजे, काय नाही केलं. या गोष्टी जर सांभाळ केलं नाही तर काही कुठल्याही स्टुडंटला त्याबाबत कुठली अडचण येणार नाही किंवा काय होणार नाही. म्हणजे तो सिक्युरिटी राहील त्या मोबाईल संदर्भात. आणि मोबाईलचा उपयोग कमीत कमी केला पाहिजे, जास्तीत जास्त नाही केला. थँक्यू सर. थर्ड क्वेश्चन सर, स्टुडंट्स आहेत त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं किंवा फोन हॅक झाला तर युजली पॅनिक करतात. तर त्यांनी फर्स्ट स्टेप काय करायला पाहिजे पॅनिक न करता? अकाउंट हॅक होणं, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा कुठलेही अकाउंट हॅक होणं ही कॉमन आजकाल गोष्ट झालेली आहे. का? कारण ते आपल्याच सिली मिस्टेकमुळे आपलं अकाउंट हॅक होत असतं. कुठलाही जो आरोपी आहे किंवा कुठलाही जो फ्रॉडस्टर आहे तो कुठलाही डायरेक्ट ऍक्सेस त्याला कोणाचाच कधीच नाही मिळू शकत. आपल्याकडूनच काहीतरी चूक झालेली असते तेव्हाच त्याला ऍक्सेस भेटू शकतो. आपल्याच सिली मिस्टेक्स काय काय असतात, माझ्याकडून होऊ शकते, तुमच्याकडून होऊ शकते, इतरांकडून होऊ शकते. पण ते आपल्याच सिली मिस्टेक्समुळे तो फ्रॉडस्टरकडे आपला ऍक्सेस जातो. मग आपला ऍक्सेस झाला की अकाउंट हॅक करणं, आपला मोबाईल हॅक करणं, या सगळ्या गोष्टी तो करू शकतो. तर मग असं झालं तर पॅनिक न करता लोकल पोलीस स्टेशनला जायचं आणि एक QR कोड आहे त्याच्यावरून ती प्रत्येक
प्लॅटफॉर्मचे ग्रीव्हियन्स ऑफिसर जे आहेत किंवा नोडल जे आहेत त्यांच्यापर्यंत आपण त्या QR कोड स्कॅन करून आपला एक गुगल फॉर्म सारखा एक फॉर्म येतो, तो फॉर्म भरायचा आणि आपले जे काही अकाउंट हॅक झालंय त्याच्या सगळ्या डिटेल्स आपण ते QR कोड जनरेटेड QR कोड आहे तो वाटल्यास तुम्हाला मी शेअर करतो आम्ही. त्याच्यावर प्रत्येक प्लॅटफॉर्म वाईज फेसबुकचा व्हॉट्सअपचा असेल QR कोड आहे ते स्कॅन करायचे आणि आपली डिटेल्स भरायची, जेणेकरून जे त्याचे ग्रीव्हियन्स ऑफिसर्स आहेत जे प्लॅटफॉर्मचे संबंधित प्लॅटफॉर्मचे त्यांच्यापर्यंत ती माहिती जाते आणि ते पुढच्या गोष्टी करू शकता किंवा तुम्ही लोकल पोलीस स्टेशनला जाऊन पण कंप्लेंट सांगू शकता. ते पण तुम्हाला अशा गोष्टी स्टेप्स जे आहेत ते तुम्हाला सांगतील. याकरता मुंबई पोलीस, सायबर पोलीस सर्व सतर्क व एकनिष्ठ राहणार आणि खूप आता इनिशिएटिव्ह घेतात ते आपले इंडियन सायबर, आपला I4C आहे, I4Cच्या अंडर आपलं महाराष्ट्र सायबर आहे आणि महाराष्ट्र सायबर आपल्या मुंबई पोलीसचं पण सायबर टीम आहे. ती खूप और चांगलं कुछ काम करते. सिली मिस्टेक आपने बोला तो कैसे सिली मिस्टेक, मतलब फॉर Silly एग्जांपल mistake म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कुठल्याही लिंकवर जातो, जास्त कॉमन तेच आहे की आपण कुठल्याही लिंकवर क्लिक करतो की अनवॉन्टेड आहे, तुम्हाला असा मेसेज येतो की बाबा यार तुम्ही बिल नाही पे केलं, तुम्ही त्या लिंकवरून पेमेंट करा. तुम्ही कुठल्याही लिंकवर जाऊन पेमेंट करणार किंवा कुठलाही QR कोड जनरेट असेल त्या QR कोडवर ऑथोराईज नसेल तो, पण आपण त्याला स्कॅन करतो. अशा सगळ्या सिली मिस्टेक्स आपल्याकडूनच होत राहतात आणि जेणेकरून आपण त्याचे बळी किंवा होतो. OTP शेअर करतो. OTP शेअर अननोन व्यक्ती असेल त्याचा फोन आलाय तरी त्यांच्या बरोबर ती आपण बराच वेळ बोलत राहिलो तर तो बोलण्यात Call गुंतवून forwarding आपल्याकडून करून सगळ्या घेतो. प्रोसेस करून घेतो. कॉल जे आपल्या फॉरवर्डिंग घरी करून ऑनलाईन म्हणजे कॉलवरचा OTP पण फोन OTP जो असतो आपला कॉल OTP तोही घेऊ शकतो तो. म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर जे सेबी रजिस्टर जे ऍप आहेत तर ते व्हेरीफाय करा आणि त्याच्यामध्येच गुंतवणूक करा. डिजिटल अरेस्टमध्ये वयस्कर लोकांना टार्गेट केलं जातं, जे रिटायर्ड आहेत, जे घरी आहेत म्हणजे जे जॉब करत नाहीत त्यांना बेसिकली फसवलं जातं आणि पूर्ण त्यांनी आयुष्यभर कमवलेली सगळी इन्कम त्यामध्ये जाते. डिजिटल अरेस्ट बद्दल म्हणजे की पोलीस आहे असं सांगून फोन येतो आणि तुम्ही काहीतरी क्राईम केलेला आहे आणि आम्ही तुमचं ऑनलाईन तुम्हाला अरेस्ट केलं आहे अशा प्रकारचं सांगितलं जातं. गुगलवरून सगळी माहिती घेतली जाते की पोलीस स्टेशनचे सिनियर PI कोण आहेत, वरिष्ठ कोण आहेत, त्यांच्या नावाचा वापर करून फोन करून त्यांना फसवलं जातं. तर तुम्ही सुद्धा अनेक लोकांना ह्या गोष्टी सांगा जेणेकरून अवेअरनेस वाढेल आणि फ्रॉड कमी होतील. कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका, OTP शेअर करू नका, अननोन व्यक्तीबरोबर बोलणं टाळा. ह्याच गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. पहिल्या वर्षी OTP, पिन कोड, बर्थ डेट, मुंबई इंडियामध्ये password 99% लोक बर्थ डेट ठेवतात, OTP पिन, बर्थ डेट ठेवायचं नाही. हिचं फेसबुक पासवर्ड वगैरे काय असं नसते ना, Strong कारण password. तुमचं फेसबुक ह्याच्यामध्ये सर्व डेट बीट सर्व असते, त्यांना तेवढं सपोर्ट भेटून मग त्याच बेसने करतात. त्यामुळे पासवर्ड हिचं थोडा डिफिकल्ट, स्ट्रॉंग. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. What inspired you to be the police officer बनण्यासाठी काय inspiration घेतलं? मी म्हणजे गाव ग्रामीण भागात पोलीस आर्मी जास्त लहानपणापासून आमची खूप सवय झाली. त्यानुसार मला त्यांच्याकडे बघून इन्स्पायर झालं, मला पण तुमच्या जॉबमधला सर्वात डिफिकल्ट पार्ट कोणता आहे? डिफिकल्ट आहे पण मजा असं तुम्हाला आवडतं? तुम्ही एकदम स्ट्रेसफुल किंवा डेंजरस सिच्युएशन जेव्हा असतो तुम्ही कसं हँडल करता? मन स्टेबल बाकी म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे आपल्याला तुमच्या म्हणजे पोलीस डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आलं आहे बऱ्यापैकी झालं. मुंबई पोलीसमध्ये तर बऱ्यापैकी. आणि आता कोणाला पोलीस जॉईन करायचं असेल, पोलीस जॉईन करायचं असेल, तुम्ही काय देणार म्हणजे त्यांना इन्स्पिरेशन काय? थँक्यू सर. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.